कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती, सूक्ष्म निरीक्षण, नियोजन आणि सुधारणा ह्यावर भर देणारी असून राशीस्वामी बुध बुद्धिमत्ता, विश्लेषण क्षमता आणि निर्णयशक्ती अधिक तीव्र होईल. सूर्याच्या प्रभावामुळे अंतर्मुखता वाढेल आणि काही महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्यावे लागतील. मंगळाची ऊर्जा तुमच्या कामामध्ये वेग वाढवण्यास मदत करेल. अतिविचार करण्याची सवय थोडी कमी करणं आवश्यक आहे. चंद्राच्या बदलत्या गोचरामुळे मनात थोडी अस्थिरता जाणवेल, पण गुरुची अनुकूल दृष्टी योग्य मार्ग दाखवेल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ सूक्ष्म नियोजन करून मोठे परिणाम मिळवण्याचा आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगतिकारक असून तुमच्या कामातील बारकाई आणि अचूकता वरिष्ठांच्या लक्षात येईल. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांसाठी आठवडा सुधारणा आणि नियोजनाचा आहे. सध्याच्या प्रक्रियेत बदल करून अधिक नफा मिळवता येईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. विशेषतः गणित, विश्लेषण आणि टेक्निकल विषयामध्ये विशेष यश मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. वादापासून दूर राहा. प्रेमसंबंधामध्ये स्थिरता येईल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न चांगले राहणार असून अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्थेशी संबंधित त्रास कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये होऊ शकतो, तेव्हा योग व प्राणायाम करा आणि संतुलित आहार घ्या. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे हिरवा व तपकिरी. शुभ वार आहे बुधवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 6, 9 व 11 एप्रिल. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका छोट्या मातीच्या भांड्यात एक मूठभर हिरवे मूग घ्या आणि ते भिजवून ठेवा आणि ते भांडे घराच्या ईशान्य दिशेला ठेवा. 3 दिवसांनी ते अंकुरलेले मूग एखाद्या पक्ष्याला खाऊ घाला. हा उपाय बुधग्रह बळकट करून बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि आर्थिक स्थिरता वाढवण्यास सहाय्यभूत होईल.